आज आपण आपल्या फ्लटर ॲपमध्ये SQLite डेटाबेस कसा इंटिग्रेट करायचा हे शिकणार आहोत. जनरली प्रत्येक अँड्रॉइड डिव्हाइसमध्ये SQLite डेटाबेस हा एम्बेडेड असतो, इनबिल्ट असतो. मग तो डेटाबेस आपण कसा वापरू शकतो आपल्या ॲपचा डेटा स्टोअर अँड रिट्राईव्ह करण्यासाठी ते आपण बघणार आहोत. पण याचं लिमिटेशन असं की हा जो डेटाबेस आहे तो मल्टी युजर्स वापरू शकत नाहीत. मग तुम्हाला मल्टी युजर प्लॅटफॉर्म बनवायचा असेल तर तुम्हाला फायरबेससारखा एक क्लाउड बेस्ड डेटाबेस वापरावा लागेल. मग ते आपण एका वेगळ्या प्रॅक्टिकलमध्ये बघणार. तर हे जे प्रॅक्टिकल आहे यामध्ये आपण SQLite डेटाबेस वापरून स्टँडअलोन ॲप्लिकेशन कसं बनवायचं हे बघणार आहोत. तर मला अशा टाईपचं एक ॲप्लिकेशन बनवायचे आहे. लिस्ट व्ह्यू आहे, याच्यामध्ये मी काही एम्प्लॉईज ॲड केलेले आहेत. नवीन एम्प्लॉई ॲड करण्यासाठी या बटनला क्लिक करणार. इथे एम्प्लॉईचं नाव टाकणार, त्यानंतर इथे त्याचं डेजिग्नेशन टाकणार, त्यानंतर इथे त्याची सॅलरी टाकणार आणि सेव्ह बटनला क्लिक करणार. सेव्ह बटनला क्लिक केल्यानंतर इथे तो एलिमेंट ॲड होईल. इथे डेटा सेव्ड सक्सेसफुली असा एक मेसेज येईल. त्यानंतर मला समजा याच्यामध्ये कोणाला तरी अपडेट करायचं असेल, समजा मधुसूदन असेल, याला क्लिक केलं आणि याच्यामध्ये इथे काय करतो, मॅनेजर आहे त्या ठिकाणी काय करतो, ओनर करतो, सॅलरी आहे ती सुद्धा बदलतो. ओके, आणि सेव्ह बटनला क्लिक करतो. मग इथे हे डिटेल्स चेंज झालेले आहेत. त्यानंतर जर मला डिलीट करायचं असेल तर मी हे स्वाईप करणार. मग इथे येणार डेटा डिलीटेड सक्सेसफुली आणि सगळे डिलीट झाल्यानंतर इथे काय दिसलं पाहिजे, नो डेटा फाउंड. ओके, आणि जर मी याच्यात एखादा एम्प्लॉई ॲड केला समजा, तर इथे नो डेटा फाउंड आहे ते जाणार आणि इथे हे एम्प्लॉई दिसू लागणार. मग अशा टाईपचं मला ॲप्लिकेशन बनवायचं आहे. मग हे ॲप्लिकेशन डिझाईन करायला आपण सुरुवात करूया. आधी मी डिझाईन करणार. इथे क्लिक केल्यानंतर हा फॉर्म आला पाहिजे, सेव्हवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा मागच्या फॉर्मवर गेलो पाहिजे, असं मी डिझाईन करणार हार्ड कोडेड व्हॅल्यूज वापरून. आणि नंतर मी काय करणार, ॲक्च्युअल डेटाबेस इंटिग्रेशन करणार. ठीक आहे, मग आता आपण सुरुवात करूया. माझ्यासमोर जो कोड आहे त्याचा आउटपुट हे आहे. ओके, तर आता मगाशी दाखवल्याप्रमाणे ॲप डिझाईन करायला आपण सुरुवात करूया. पहिली गोष्ट म्हणजे लिस्ट व्ह्यूमध्ये जी ऑब्जेक्ट्स होती ती एम्प्लॉईची ऑब्जेक्ट्स होती. मग त्या सगळ्या ऑब्जेक्ट्सचा ब्ल्यू प्रिंट म्हणजेच कोण, क्लास इज अ ब्ल्यू प्रिंट ऑफ ऑब्जेक्ट्स. मग जो क्लास आहे तो मला बनवावा लागेल. मग अशा टाईपचे जे क्लासेस असतात त्यांना इथे काय म्हटलं जातं, एंटिटी म्हटलं जातं. म्हणून मी एक डिरेक्टरी बनवली एंटिटी नावाची आणि याच्यामध्ये मी अशा अनेक एंटिटीज ठेवणार. मग पहिली गोष्ट मला एम्प्लॉईसाठी एंटिटी बनवायची आहे. मग इथे मी क्लास एम्प्लॉई घेतला आणि इथे ॲट्रिब्यूट्स देतो एंटिटीचे. इंट ID, स्ट्रिंग नेम, स्ट्रिंग डेजिग्नेशन, डबल सॅलरी. त्यानंतर इथे मी एक कन्स्ट्रक्टर क्रिएट करतो. अल्ट इन्सर्ट दाबला, कन्स्ट्रक्टरसाठी या चारही प्रॉपर्टी सिलेक्ट केला, एंटर मारला, कन्स्ट्रक्टर बनला. ID, नेम, डेजिग्नेशन, सॅलरी हे 4 इनपुट पॅरामीटर्स याच सिक्वेन्सने घेणार आणि त्याचं एक एम्प्लॉईचा ऑब्जेक्ट बनवून आपल्याला देणार. सिमिलरली पुढे जेव्हा आपण SQLiteवरती सिलेक्ट क्वेरी मारणार तेव्हा त्याचा जो रिटर्न रिझल्ट येणार तो मॅप फॉर्ममध्ये असणार. मॅपमध्ये की आणि व्हॅल्यू यांची पेअर असते. त्या मॅपमध्ये की म्हणजे कॉलमचं नाव दाखवणार. कॉलमचं नाव काय, ID, नेम, डेजिग्नेशन, सॅलरी. मग कॉलमच्या नावाचा डेटा टाईप का असणार, तर स्ट्रिंग असणार. परंतु त्या कॉलमची जी व्हॅल्यू आहे ती वेगवेगळ्या डेटा टाईपची असू शकते. फॉर एक्झाम्पल ID हा जर कॉलम असेल तर त्याची व्हॅल्यू इंट या डेटा टाईपची असणार. नेम किंवा डेजिग्नेशन हा कॉलम असेल तर त्याची व्हॅल्यू स्ट्रिंग डेटा टाईपची असणार. सॅलरी हा कॉलम असेल तर त्याच्या डेटा टाईपची व्हॅल्यू डबल या टाईपमध्ये असणार. मग त्या मॅप ऑब्जेक्टपासून मला हे एम्प्लॉईचं ऑब्जेक्ट बनवायचं आहे. मग त्याच्यासाठी एक मी मेथड बनवतो, अल्ट इन्सर्ट दाबून इथे दुसरा कन्स्ट्रक्टर बनवतो, नेम्ड कन्स्ट्रक्टर. मग त्याच्यामध्ये हे काहीच घेत नाही मी इनपुट पॅरामीटर आणि याला नाव देतो फ्रॉम मॅप. या कन्स्ट्रक्टरला नाव दिलं फ्रॉम मॅप आणि इनपुट पॅरामीटर काय असणार आहे, तिथे एक मॅपचं ऑब्जेक्ट असणार.
मग ते कशा स्वरूपात असणार, तर की आणि व्हॅल्यूच्या स्वरूपात असणार. की म्हणजे काय असणार, कॉलमचं नाव. मग कॉलमचं नाव काय असणार, स्ट्रिंगमध्येच आपण देणार ना, आय डी, नेम, डेजिग्नेशन, सॅलरी. म्हणून इथे कॉलमचं नाव इंडिकेट्स स्ट्रिंग आणि इथे कॉलमची व्हॅल्यू. मग जर कॉलम आय डी असेल तर 1 2 3 4 अशी इंटिजर टाईपची व्हॅल्यू असणार. जर कॉलमचं नाव नेम किंवा डेजिग्नेशन असेल तर त्याची जी व्हॅल्यू आहे ती स्ट्रिंग टाईपची असणार. आणि जर कॉलमचं नाव सॅलरी असेल तर त्याची जी व्हॅल्यू आहे ती डबल टाईपमध्ये असणार. मग इथे की ही स्ट्रिंग टाईपमध्ये असणार, पण व्हॅल्यू आहे ती एका फिक्स डेटा टाईपमध्ये असू शकत नाही, वेगवेगळी असू शकते. म्हणून इथे आपण डायनॅमिक शब्द वापरणार. हा डायनॅमिक कीवर्ड काय करतो, तर डायनॅमिकली म्हणजे रन टाईमला व्हॅल्यूचा डेटा टाईप ठरवतो. ओके, मग हे झालं. मग त्याच्यानंतर हा जो कन्स्ट्रक्टर आहे त्याला मी बॉडी देतो, सेमिकोलन काढतो आणि इथे बॉडी दिली. मग हा कन्स्ट्रक्टर काय रिटर्न करणार, तर हा कन्स्ट्रक्टर वरचा कन्स्ट्रक्टर आहे तो कॉल करणार. वरचा कन्स्ट्रक्टर काय रिटर्न करतो, एक एम्प्लॉईचा ऑब्जेक्ट रिटर्न करतो. कसं रिटर्न करतो, तर आय डी, नेम, डेजिग्नेशन, सॅलरी हे 4 इनपुट पॅरामीटर्स घेऊन करतो. मग पहिला काय आहे, आय डी आहे. मग आय डी मी कसा पास करणार, तर मॅपचं जे काय ऑब्जेक्ट असणार त्याच्यामध्ये आय डी नावाची की असणार. मग त्याची जी व्हॅल्यू आहे ती ॲज अ पहिला पॅरामीटर म्हणून पाठव. त्याच्यानंतर त्याच मॅपच्या ऑब्जेक्टमध्ये नेम नावाची की असणार, त्याची व्हॅल्यू हा दुसरा पॅरामीटर म्हणून पाठव. त्याच मॅपमध्ये डेजिग्नेशन नावाची की असणार, त्याची व्हॅल्यू ॲज अ तिसरा पॅरामीटर म्हणून पाठव. आणि त्याच मॅपमध्ये सॅलरी नावाची की असणार, त्याचा पॅरामीटर त्याची व्हॅल्यू चौथा पॅरामीटर म्हणून पाठव. आता इथे जे काही एरर दिसत आहेत हे कधी जाणार, जेव्हा तुम्ही इथे फक्त एक फॅक्टरी शब्द लिहिणार तेव्हा जाणार ते गेले. मग इथे एक मी फॅक्टरी मेथड बनवली जी काय प्रोड्यूस करते, त्या एम्प्लॉईचं ऑब्जेक्ट प्रोड्यूस करते. ॲज अ इनपुट म्हणून एक मॅप घेते की व्हॅल्यू पेअरवाला, जसं पायथॉनमध्ये डिक्शनरी असते तसंच. आणि रिटर्न काय करते, एम्प्लॉईचं ऑब्जेक्ट रिटर्न करते. ओके, तर आता असे अनेक एम्प्लॉईज मला इथे एका लिस्ट व्ह्यूमध्ये दाखवायचे आहेत. मग त्याच्यासाठी हे जे काय आपल्यासमोर पेज आहे माय फर्स्ट पेज, तर याच्यामध्ये ग्लोबल लेवलला एक लिस्टचं ऑब्जेक्ट बनवतो. लिस्ट असणार लिस्ट ऑफ एम्प्लॉई, एम्प्लॉईची लिस्ट असणार. त्याला नाव देतो लिस्ट EMP. ओके, इथे एम्प्लॉईचं ऑब्जेक्ट आपण इम्पोर्ट करूया. आता याच्यामध्ये मी काही एम्प्लॉईजची नावं ॲड करतो जी ॲक्च्युली डेटाबेसमधून येणार, पण डेटाबेस कनेक्टिव्हिटीच्या पूर्वी टेस्टिंग पर्पजसाठी आपण इथे काही हार्ड कोडेड ऑब्जेक्ट्स देऊया. आता ही जी लिस्ट आहे ती मला डिस्प्ले करायची आहे लिस्ट व्ह्यूमध्ये. मग आता इथे बघा वरती माय ॲप दिसतंय ना, त्या ठिकाणी मी काय करतो, एम्प्लॉईज करतो. आणि त्यानंतर हे खाली जे टेक्स्ट विजेट आहे त्या ठिकाणी मी लिस्ट व्ह्यू घेतो. लिस्ट व्ह्यू डॉट बिल्डर. मग इथे आयटम बिल्डर ही एक प्रॉपर्टी आली. तशीच आणखी एक प्रॉपर्टी आहे आयटम काउंट नावाची प्रॉपर्टी. मग याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ एम्प्लॉईज किती असणार, तर ह्या लिस्टची जेवढी लेंथ आहे तेवढे नंबर ऑफ एम्प्लॉईज. लिस्ट EMP डॉट लेंथ म्हणजे लिस्टमधील जेवढे नंबर ऑफ आयटम आहेत तेवढे काउंट असले पाहिजेत या लिस्ट व्ह्यूमध्ये. त्याच्यानंतर इथे आयटम बिल्डर हा वाला जो रेड अंडरलाईन आलेला पार्ट खोडतो आणि कंट्रोल स्पेस दाबतो. ते इथे मल्टीलाईनचा कोड एक्झिक्यूट करायचा असेल तर इथे कर्ली ब्रॅकेटवाला पार्ट वापरा. सिंगल लाईनचा कोड असेल तर इथे
एरो फंक्शन वापरा. माझा कोड मल्टी लाईनचा आहे. रिटर्न लिस्ट टाईल रिटर्न करणार. मग आता ही जी लिस्ट टाईल आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचे 4 भाग येतात. ते म्हणजे एक म्हणजे टायटल, त्याच्यामध्ये मला एक टेक्स्ट डिस्प्ले करायचा आहे. त्यानंतर सब टायटल, त्याच्यामध्ये सुद्धा मला एक टेक्स्ट विजेट डिस्प्ले करायचा आहे. त्यानंतर लीडिंग, त्याच्यामध्ये सुद्धा टेक्स्ट विजेट डिस्प्ले करायचा आहे. आणि एक ट्रेलिंग, त्याच्यामध्ये सुद्धा मला टेक्स्ट विजेट डिस्प्ले करायचा आहे. ओके. मग या टायटलमध्ये मला काय दाखवायचं आहे की त्या लिस्ट टाईलमध्ये जो कोणी एम्प्लॉई येईल या लिस्टमधला त्या पर्टिक्युलर टाईलमध्ये त्याचे डिटेल्स मला तिथे डिस्प्ले करायचे आहेत. मग या पर्टिक्युलर इंडेक्स नंबरचा एम्प्लॉई मला कसा मिळू शकतो, तर हे कर्ली ब्रॅकेट जिथे ओपन होतं आणि रिटर्न करायच्या वरती मी इथे काय करतो, लिस्ट EMP या लिस्टमधून ज्याचा इंडेक्स नंबर हा आहे, इथे दिलेला इंडेक्स नंबर आहे, इथे जर X असेल तर इथे X लिहायचं, इथे I असेल तर इथे I लिहायचं. म्हणजे हा इंडेक्स नंबर ज्या एम्प्लॉईचा असेल तो एम्प्लॉई मी एका ऑब्जेक्टमध्ये स्टोअर करतो, का व्हेरिएबलमध्ये स्टोअर करतो. केला. आता हा जो एम्प्लॉई आहे याचे डिटेल्स मला प्रिंट करायचे आहेत. EMP डॉट त्याचं नाव हे मला टायटल सेक्शनला दाखवायचं आहे. EMP डॉट डेजिग्नेशन हे मला सब टायटल सेक्शनला दाखवायचं आहे. आणि लीडिंग म्हणजे लेफ्ट साईडला मला काय दाखवायचं आहे, ही इंडेक्सची व्हॅल्यू दाखवायची आहे ही. आणि ट्रेलिंग साईडला मला काय दाखवायचं आहे, एम्प्लॉईची सॅलरी दाखवायची आहे. पण या न्यूमरिक व्हॅल्यूज आहेत, इंटिजर डेटा टाईप, डबल डेटा टाईप. परंतु टेक्स्टला काय पाहिजे, स्ट्रिंग पाहिजे. म्हणून मी यांना टू स्ट्रिंग करतो. ओके. एवढं करून मी हे पेज रिफ्रेश करतो. मग इथे हा लिस्ट व्ह्यू आला आहे आणि यामध्ये बघा 0, 1, 2 हा इंडेक्स नंबर दिसतो आहे. मग त्या ठिकाणी मला 0 पासून सुरुवात करायची नाही आहे, 1 पासून करायची आहे. मग मी +1 लिहितो. पण असं लिहिलं तर काय होणार, इंडेक्सची व्हॅल्यू +1.2 स्ट्रिंग असं करणार. मला काय सांगायचं आहे, इंडेक्स +1 हे आधी एक्सप्रेशन इव्हॅल्युएट कर आणि त्याच्यानंतर जे आन्सर येणार त्या आन्सरची 2 स्ट्रिंग कर. हे मी कसं करू शकतो, त्याच्यासाठी इंडेक्स +1 हवाला जो पार्ट आहे तो मला गोल ब्रॅकेटमध्ये टाकावा लागेल. तर तो आधी इव्हॅल्युएट करणार. मग तो खोडला आणि तो एका गोल ब्रॅकेटमध्ये टाकला. मग ब्रॅकेटमधलं आहे ते एक्सप्रेशन तो आधी सॉल्व करणार, जसं आपण मॅथमॅटिक्स सोडवताना करतो तसं. झालं तर मग इथे आता 1, 2, 3 असे हे नंबर्स आले. हा झाला लिस्ट व्ह्यू. आता या लिस्ट व्ह्यूमधले आयटम्स मला समजा डिलीट करायचे असतील असे सरकवून, तर त्याच्यासाठी ही जी लिस्ट टाईल आहे ती मला व्रॅप करावी लागेल डिसमिसिबल नावाच्या विजेटमध्ये. मग डिसमिसिबल नावाच्या विजेटची एक रिक्वायर्ड प्रॉपर्टी आहे ती म्हणजे की. कंट्रोल स्पेस दाबल्यानंतर इथे व्हॅल्यू की ऑप्शन मिळतो तो घेतो आणि इथे एम्प्लॉई क्लासमध्ये जो युनिक व्हॅल्यू कशाची असणार तर IDची, ती मी इथे व्हॅल्यू की म्हणून पास केली. आता हे बघा डिसमिसिबल बनलं. ओके. मग हे जेव्हा मी सरकवतो तेव्हा याच्या मागचा कलर आहे तो व्हाईट आहे. तो जर मला चेंज करायचा असेल त्याच्या मागचे डिझाईन तर तेही करू शकतो. इथे डिसमिसिबलमध्ये कंटेनर बॅकग्राऊंड नावाची प्रॉपर्टी आहे, त्याच्यामध्ये कंटेनर ॲड करतो आणि त्या कंटेनरचा कलर काय देतो मी, रेड देतो. आता जेव्हा मी हे सरकवायला जाईन तेव्हा याच्या मागचा कलर बघा लाल असणार. ओके. मग हा जो लाल कलर दिसतो याच्यामध्ये ट्रॅश आयकॉन कसा दाखवायचा, ते ट्रॅश आयकॉनचा कलर कसा बदलायचा हे तुम्हाला मी ऑलरेडी दाखवलेलं आहे. ते मी आता करत बसत नाही, नाहीतर व्हिडिओ लेंदी होणार. आता महत्त्वाचा फोकस आहे आपल्या या डिझाईनवर आणि डेटाबेस कनेक्टिव्हिटीवरती. मग त्याच गोष्टींवरती मी फोकस करतो सध्या. ठीक आहे. मग हे काय झालं डिसमिसिबलचं. मग याच्यामध्ये आणखीसुद्धा काही प्रॉपर्टीज आहेत. फॉर एक्झाम्पल ऑन डिसमिस्ड, जेव्हा हे डिसमिस होणार त्याच्यानंतर काय व्हायला पाहिजे तर डेटाबेसमधून ते डिलीट व्हायला पाहिजे. तो कोड आपण इथे इम्प्लिमेंट करू शकतो.
ओके. आताच्या सध्याच्या केसमध्ये आपण काय करू शकतो, लिस्ट ऑफ एम्प्लॉई डॉट रिमूव्ह. कोण रिमूव्ह करणार, तर हा जो कोण एम्प्लॉई आहे तो रिमूव्ह करणार त्या लिस्टमधून. अजून काय प्रॉपर्टी आहे, अजून भरपूर प्रॉपर्टीज आहेत. त्याच्यात एक कन्फर्म डिसमिस म्हणून सुद्धा आहे. आपण ज्याला सरकवतो याच्यानंतर त्याने विचारलं पाहिजे आर यू शुअर यू वॉन्ट टू डिलीट दिस रेकॉर्ड. येस म्हटलं तर तो डिलीट व्हायला पाहिजे, नो म्हटलं तर परत ते जाग्यावरती आलं पाहिजे. हे इम्प्लिमेंट करायचं मी तुम्हाला शिकवलेलं आहे ऑलरेडी, ते तुम्ही तुमच्या प्रोजेक्ट रिक्वायरमेंटनुसार करू शकता. आता मी त्याच्यावरती वेळ घालवत बसत नाही. ही ऑन डिसमिस्ड प्रॉपर्टी आहे, ही मला लागणार आहे म्हणून मी इथे घेतली आहे. तर अशा प्रकारे आपण एम्प्लॉई रिमूव्ह करू शकतो. आणि आता एखादा नवीन एम्प्लॉई जर मला ॲड करायचा झाला याच्यामध्ये, तर त्याच्यासाठी इथे एक मी फ्लोटिंग ॲक्शन बटन घेतो. त्या फ्लोटिंग ॲक्शन बटनवरती जेव्हा मी क्लिक करणार तेव्हा एक फॉर्म ओपन होणार आणि त्या फॉर्ममध्ये मी एम्प्लॉईचे डिटेल्स भरणार आणि सेव्ह बटनला क्लिक केल्यानंतर तो एम्प्लॉई इथे ॲड होणार. मग त्याच्यासाठी मी एक फ्लोटिंग ॲक्शन बटन बनवतो. मग स्कॅफोल्डचा ॲप बार, बॉडी हे जसे महत्त्वाचे पार्ट आहेत, महत्त्वाची प्रॉपर्टीज आहेत, तशीच आणखी एक महत्त्वाची प्रॉपर्टी म्हणजे काय आहे, फ्लोटिंग ॲक्शन बटन. कंट्रोल स्पेस मारतो आणि इथे फ्लोटिंग ॲक्शन बटन घेतो. मग या फ्लोटिंग ॲक्शन बटनची ऑन प्रेस नावाची प्रॉपर्टी आहे. ऑन प्रेस नावाच्या प्रॉपर्टीमध्ये सध्या मी काय करतो, एक स्नॅक बार दाखवतो. शो स्नॅक बार, आणि या स्नॅक बारमध्ये एक टेक्स्ट विजेट दाखवतो. फ्लोटिंग ॲक्शन बटन क्लिक्ड असं. स्नॅक बारमध्ये हा कंटेंट म्हणून हे टेक्स्ट मला दिसलं पाहिजे. ओके 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 ओके. हे कशामध्ये येणार, इथे स्नॅक बारचा ऑब्जेक्ट येणार आणि त्याच्या आतमध्ये कंटेंट हे टेक्स्टचं बटन येणार. काय लिहिलेलं आहे इथे ते मी, फ्लोटिंग ॲक्शन बटन क्लिक्ड. ओके, हा स्नॅक बार. मग इथे बघा एक फ्लोटिंग ॲक्शन बटन आलेलं आहे आणि याच्यावरती क्लिक जेव्हा मी करतो तेव्हा हा स्नॅक बार येतो, फ्लोटिंग ॲक्शन बटन क्लिक्ड. आता या बटनचा मला कलर चेंज करायचा आहे आणि याच्यावरती समजा मला प्लस आयकॉन दाखवायचा आहे, तर मी काय करणार, ही जशी ऑन प्रेस्ड मेथड आहे तशीच ऑन प्रेस्ड प्रॉपर्टी आहे, तशाच ज्या इतर प्रॉपर्टीज आहेत त्या वापरणार. त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड कलर ब्ल्यू, फोरग्राऊंड कलर व्हाईट, त्याच्यानंतर याचा एक चाइल्डमध्ये मला आयकॉन दाखवायचा आहे, ॲड हा आयकॉन दाखवायचा आहे. इथे बघा ॲड हा आयकॉन आला. ओके, मग आता इथे नुसता हा स्नॅक बार दाखवण्याच्या ऐवजी मला काय करायचं आहे, एक फॉर्म ओपन करायचा आहे. मग तो नवीन जो फॉर्म असणार तो तुम्ही इथे खाली सुद्धा बनवू शकता किंवा एका सेपरेट फाईलमध्ये सुद्धा बनवू शकता. ओके, मग मी आधी तो खाली बनवून दाखवतो, मग सेपरेट फाईलमध्ये बनवून दाखवतो. इकडे मी क्लास बनवतो. हा क्लास कुठे बनला आहे, त्याच लेवलला बनवतो. हा संपल्यानंतर ओके, क्लासचं नाव देतो. दुसऱ्या पेजला नाव काय देऊया, EMP फॉर्म पेज. हे एक्सटेंड काय करतं, स्टेटलेस विजेट.
इथे रिटर्न स्कॅफोल्ड. आता या स्कॅफोल्डमध्ये महत्त्वाचे 2 पार्ट, एक म्हणजे ॲप बार. ॲप बारमध्ये मला टायटल काय दिसलं पाहिजे, एम्प्लॉई डिटेल्स. आणि त्यानंतर बॉडी सेक्शनमध्ये मला काय दाखवायचं आहे, तर टेक्स्ट कंपोनंट्स मला दाखवायचे आहेत. समजा टेक्स्ट फील्ड, मल्टिपल टेक्स्ट फील्ड्स आहेत. मग आपण ते कॉलम्समध्ये टाकूया. मग या टेक्स्ट फील्डसाठी वरती मी इथे कंट्रोलर बनवतो क्लास लेवलला. एक असणार TID, एम्प्लॉईच्या ID साठी. त्यानंतर दुसरा असणार TNAME. सिमिलरली डेजिग्नेशन आणि सॅलरी. झालं. मग या टेक्स्ट फील्डला कंट्रोल कोण करणार, TID हा याचा कंट्रोलर, टेक्स्ट एडिटिंग कंट्रोलर. मग हा एक टेक्स्ट फील्ड झालं. थोडंसं याला आपण डिझाईन करूया. ह्याच्यामध्ये मला हिंट दाखवायची आहे एम्प्लॉई ID म्हणून. मग ती हिंट मी कशी दाखवू शकतो, त्याच्यासाठी मला डेकोरेशन क्लास वापरला पाहिजे. इनपुट डेकोरेशन, याच्यामध्ये हिंट प्रॉपर्टी मला मिळते. हिंट टेक्स्ट मला काय दाखवलं पाहिजे, एम्प्लॉई ID. त्याच्यानंतर बॉर्डर मी इथे स्पेसिफाय करू शकतो. नॉर्मली बॉर्डर कोणत्या रंगाची दिसली पाहिजे, त्याची विड्थ किती असली पाहिजे ते स्पेसिफाय करू शकतो. जेव्हा आपण त्याला फोकस करतो तेव्हा कुठली बॉर्डर दिसली पाहिजे, जेव्हा आपण त्याला डिसेबल्ड करतो तेव्हा कुठली बॉर्डर, इनेबल्ड करतो तेव्हा कुठली बॉर्डर, एरर येतो तेव्हा कुठली बॉर्डर, फोकस्ड असतं आणि एरर होतं तेव्हा कुठली बॉर्डर, या सगळ्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत. मग त्याच्यातली पहिली मी काय करतो, नॉर्मल बॉर्डर देतो. नॉर्मल बॉर्डर प्रॉपर्टीमध्ये आउटलाईन इनपुट बॉर्डर हा विजेट वापरतो आणि याच्यामध्ये बॉर्डरची रेडियस देतो. बॉर्डरची रेडियस सर्क्युलर देतो 10 पिक्सेलची. ओके. सिमिलरली ही बॉर्डर प्रॉपर्टी झाली. याचं गोल ब्रॅकेट इथे सुरू झालं आणि संपलं कुठे, इथे संपलं. त्याचप्रमाणे इथे सुरू झालं आणि इथे संपलं ना. त्याचप्रमाणे फोकस्ड बॉर्डर म्हणून असणार. हां, फोकस बॉर्डर याला सुद्धा सेम करतो. आउटलाईन इनपुट बॉर्डर आणि इथे सुद्धा सेम करतो मी. बॉर्डरची रेडियस, बॉर्डर रेडियस डॉट सर्क्युलर 10, सेम वरती होतं तसंच केलं. आणि जेव्हा मी फोकस करतो तेव्हा मला त्याचा कलरसुद्धा चेंज करायचा आहे. तर बॉर्डर साईडमध्ये ऑप्शन मिळतात ते कलर वगैरे चेंज करायचे. कलर कुठला व्हायला पाहिजे, पिंक व्हायला पाहिजे समजा. आणि त्याची विड्थ वगैरे जर वाढली पाहिजे तर ते तुम्ही स्पेसिफाय करू शकता. 2 पिक्सेलची विड्थ झाली पाहिजे. मग सध्या आपण हे एक टेक्स्ट फील्ड ॲड केलेलं आहे. मग हा फॉर्म आधी आपण ओपन करून बघूया. एवढं एक टेक्स्ट फील्ड कसं दिसतं इथे. हा कधी कॉल होणार, हा फॉर्म कधी ओपन होणार, जेव्हा आपण या फ्लोटिंग ॲक्शन बटनवरती क्लिक करणार तेव्हा. मग फ्लोटिंग ॲक्शन बटनमध्ये जो स्नॅक बार टाकलेला तो मी काढून टाकला आणि इथे मी वापरणार नेव्हिगेटर डॉट पुश. या स्टॅकमध्ये मला एक नवीन स्क्रीन पुश करायची आहे, नवीन पेज पुश करायचं आहे. मटेरियल पेज रूट, इथे बिल्डर याच्यामध्ये जाऊन
इथे मल्टीलाईन कोडवाला ऑप्शन निवडतो आणि रिटर्न काय रिटर्न केलं पाहिजे त्याने, तर तो फॉर्म EMP फॉर्म पेज, हे पेज त्याने रिटर्न केलं पाहिजे. एवढं करून हा कोड रन करतो आणि या प्लस बटनला क्लिक करतो. मग स्नॅक बार ऐवजी हे पेज येणार. ओके, आता हे जे काही पेज येतं आहे ते पेज मी कुठे डिफाईन केलं आहे, इथेच डिफाईन केलेलं आहे बरोबर, खाली हा क्लास सेम फाईलमध्ये. मग अशी जेवढी पेजेस असणार ती सगळी काही तुम्ही main.dart फाईलमध्येच लिहून ठेवणार का, नाही. त्याच्यामुळे काय होणार, कोड हँडल करणं कॉम्प्लिकेटेड होणार. म्हणून मी काय करतो, हा जो पार्ट आहे सगळा तो कट करतो आणि एका वेगळ्या फाईलमध्ये लिहितो. मग मी इथे लायब्ररी फोल्डरमध्ये दुसरी एक डार्ट फाईल बनवतो, ज्याला नाव काय देतो, EMP फॉर्म पेज. जे काही तुम्हाला नाव पाहिजे ते देऊ शकता. त्याच्यामध्ये हा कोड मी पेस्ट करतो सगळा. ओके, मग आता इम्पोर्ट कराव्या लागतील काही गोष्टी. झालं इम्पोर्ट करून. आता इथे EMP फॉर्म पेज आपण इथून तर डिलीट केला, आता हा याला कुठे मिळणार, तर इथे मिळणार EMP फॉर्म पेज. EMP फॉर्म पेज .dart फाईल इम्पोर्ट करायची वरते. ही इम्पोर्ट केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये असणारा कोड हा इथे उपलब्ध होणार या फाईलमध्ये. कळलं, म्हणजे इथे खाली सगळं एकत्र लिहायची गरज नाही, आपण सेपरेटली इथे लिहू शकतो. तर याचा आउटपुट जर आपण बघितलं तरी सेम येणार, असंच येणार. मग मी आता इथे काय करतो, इथे जो वरचा ॲप बार आहे त्याचा कलर मी आधी चेंज करतो. बॅकग्राऊंड कलर ब्ल्यू करतो आणि फोरग्राऊंड कलर व्हाईट करतो. त्यानंतर हे जे टेक्स्ट फील्ड आहे अशी काही टेक्स्ट फील्ड मी खाली ॲड करतो. हे जे टेक्स्ट फील्ड आहे याच्याप्रमाणे काही टेक्स्ट फील्ड खाली ॲड करतो आणि ती ॲड करण्यापूर्वी मी काय करतो, ही एकमेकांना चिकटून आलेली दिसून येत म्हणून मी इथे एक साइज्ड बॉक्स नावाचं विजेट घेतो आणि त्याला हाईट देतो 10 पिक्सेलची. ओके, मग टेक्स्ट फील्ड आणि साइज्ड बॉक्स हे दोन्ही मी आणखी 3 वेळा रिपीट करतो, म्हणजे हे टोटल किती होणार, 4 होणार. मग पहिलं जे टेक्स्ट फील्ड आहे त्याचा कंट्रोलर TID, दुसरं जे टेक्स्ट फील्ड आहे त्याचा कंट्रोलर TNAME, तिसरं जे आहे त्याचा कंट्रोलर TDesignation, म्हणजे चौथा आहे त्याचा कंट्रोलर सॅलरी. झालं, बघा इथे हे आलेले आहेत. आता हे बघा कसे आलेले आहेत, एकदम डाव्या उजव्या बाजूला चिकटून आलेले आहेत. मग मला पॅडिंग दिली पाहिजे. मग त्यासाठी ही जी 4ही टेक्स्ट फील्ड्स आहेत ते मी कशामध्ये टाकलेली आहेत, यांचा पॅरेंट कोण आहे, म्हणजे ही 4ही टेक्स्ट फील्ड चाइल्ड कोणाची आहेत, तर या कॉलमची चाइल्ड आहे. या कॉलमला राईट क्लिक करतो आणि या कॉलमला पॅडिंग देतो. आता जर हे पेज रिफ्रेश केलं तर बघा 4ही बाजूनी व्यवस्थित अंतर सुटलं. आता मी यांना जेव्हा क्लिक करतो तेव्हा यांची बॉर्डर बघा 2 पिक्सेलची आणि पिंक कलरची होते. हे का होते, कारण मी इथे त्याला सांगितलेलं आहे ना बॉर्डर साईडमध्ये कलर पिंक पाहिजे जेव्हा मी फोकस करतो तेव्हा, आणि विड्थ 2 पाहिजे. ओके, हे जे टेक्स्ट फील्ड आहे एम्प्लॉई ID वालं, हा ID जर ॲटोमॅटिक जनरेट होणारा असेल तर आपण हे टेक्स्ट फील्ड डिसेबल्ड करून ठेवू शकतो. तर त्याची प्रॉपर्टी आहे इनेबल्ड फॉल्स करायचं, म्हणजे हे जे टेक्स्ट फील्ड आहे ते डिसेबल्ड होणार. म्हणजे आपण त्याच्यामध्ये काही एडिट करू शकत नाही, ते रीड ओनली राहणार. त्यानंतर खाली मला इथे एक बटन ॲड करायचं आहे, सेव्ह बटन.
या साईज बॉक्स नंतर मी एक बटन ॲड करतो, एलिव्हेटेड बटन. त्या बटनचा चाइल्ड कोण असणार, तर एक टेक्स्ट विजेट ज्याच्यावरती सेव्ह ही स्ट्रिंग लिहिलेली असणार. आणि या बटनला क्लिक केल्यानंतर काय व्हायला पाहिजे तो कोड मी इथे लिहितो. त्या बटनला क्लिक केल्यानंतर काय व्हायला पाहिजे, तर हे जे पेज आहे ते स्टॅकमधून पॉप व्हायला पाहिजे आणि याच्या अगोदरचं पेज दिसलं पाहिजे. नेव्हिगेटर डॉट मग अशी पुश केलं तसं आता नेव्हिगेटर डॉट पॉप करतो आणि इथे टेस्ट करून बघतो. सेव्ह बटनला मी क्लिक करतो तर ते पेज पॉप झालं. ओके, तर आता या सेव्ह बटनला मी काही कलर वगैरे देतो. तर एलिव्हेटेड बटनला डायरेक्ट बॅकग्राऊंड कलर, फॉरग्राऊंड कलर अशा काही प्रॉपर्टीज नाही आहेत. मग त्या मला कुठे मिळतील, तर स्टाईल ॲट्रिब्यूटद्वारे इथे काय करावं लागेल, एलिव्हेटेड बटन डॉट स्टाईल फ्रॉम, आणि ह्याच्यामध्ये मला त्या प्रॉपर्टीज मिळतील. बॅकग्राऊंड कलर ब्ल्यू आणि फोरग्राऊंड कलर व्हाईट. झालं. आता जशी या टेक्स्ट फील्डने संपूर्ण जागा व्यापलेली आहे हॉरिझॉन्टली, तसं याने सुद्धा हॉरिझॉन्टली संपूर्ण जागा व्यापली पाहिजे. तर याची विड्थ मला किती केली पाहिजे, इनफायनाईट केली पाहिजे. म्हणजे जेवढी साईज असणार आहे स्क्रीनची तेवढी जागा त्याने व्यापली पाहिजे. त्याच्यासाठी हे एलिव्हेटेड बटन आहे ते मी व्रॅप करणार साइज्ड बॉक्समध्ये. आणि या साइज्ड बॉक्सची विड्थ किती देणार मी, इनफायनाईट, इन्फिनिटी, डबल डॉट इन्फिनिटी. झालं. आता मला काय करायचं आहे, इथे नेम, डेजिग्नेशन, सॅलरी या ज्या काही मी व्हॅल्यू इथे टाकणार त्या सेव्ह केल्यानंतर मला काय करायचे आहेत, या ठिकाणी मला ॲड करायच्या आहेत. ओके, मग हा जो एम्प्लॉई आय डी हा ॲटोमॅटिकली जनरेट होणार जेव्हा आपण डेटाबेस कनेक्टिव्हिटी करणार तेव्हा. पण सध्या आपल्याला टेस्ट करून बघायला इथे मॅन्युअली आय डी तर टाकावाच लागणार ना. म्हणून मी इथे जी प्रॉपर्टी होती डिसेबल्ड करून ठेवलं होतं ते सध्या इनेबल्डच करतो. इनेबल्ड ट्रू ठेवतो, नंतर मी ते डिसेबल्ड करतो जेव्हा डेटाबेस कनेक्टिव्हिटी करणार तेव्हा. तर आता मला काय करायचं आहे, या चारही टेक्स्ट फील्डमध्ये मी ज्या काय व्हॅल्यू टाकणार त्याच्यानंतर सेव्ह बटन केल्यानंतर एक एम्प्लॉईचं ऑब्जेक्ट बनलं पाहिजे. सेव्ह बटनला क्लिक करणार तेव्हा, म्हणजेच तो कोड मला कुठे लिहावा लागेल, इथे लिहावा लागेल ऑन प्रेस्डमध्ये. ऑन प्रेस्डमध्ये मी आता काय करणार, इथे एक एम्प्लॉईचं ऑब्जेक्ट बनवणार. एम्प्लॉई EMP इज इक्वल टू ते एम्प्लॉईचं ऑब्जेक्ट. आय डी काय असणार त्याचा, तर TID डॉट टेक्स्ट. नेम काय असणार, TName डॉट टेक्स्ट. त्याच्यानंतर डेजिग्नेशन काय असणार, TDesig डॉट टेक्स्ट. आणि सॅलरी काय असणार, TSalary डॉट टेक्स्ट. डन. आता या दोन न्यूमरिक व्हॅल्यू आहेत बरोबर. इथे न्यूमरिक पॅरामीटर पाहिजे, इथे न्यूमरिक पॅरामीटर पाहिजे, पण आपण पाठवतोय काही स्ट्रिंग. हा जो कंट्रोलर आहे, हा टेक्स्ट एडिटिंग कंट्रोलर आहे, स्ट्रिंग रिटर्न करतो. मग त्याचं रूपांतर मला इंटिजरमध्ये करायचं जर असेल तर मी कसं करू शकतो, इंटिजर क्लास डॉट पार्स या मेथडमध्ये ही स्ट्रिंग टाकायची, मग त्याचं रूपांतर तो इंटिजरमध्ये करणार. सिमिलरली इकडे डबल डॉट पार्स या फंक्शनमध्ये ही स्ट्रिंग टाकणार, मग त्याचं रूपांतर तो डबलमध्ये करणार. ओके, मग हे जे काय एम्प्लॉईचं ऑब्जेक्ट बनणार आहे ते मला पाठवून द्यायचं आहे. कुठे पाठवून द्यायचं आहे, तर पॉप केल्यानंतर याच्या मागची जी विंडोवरती येते तिथे पाठवून द्यायचं आहे. म्हणून इथे मी कॉमा देऊन इथे EMP हे ऑब्जेक्ट इथे स्पेसिफाय करतो. आता हा जो काही ऑब्जेक्ट रिटर्न करणार आहे ते मिळणार आहे इथे मेन पेजवरती. नेव्हिगेटर डॉट पुश केल्यानंतर इकडे मिळणार आहे ते EMP. त्याचं डेटा टाईप काय, एम्प्लॉई. क्लास इज युजर डिफाइंड डेटा टाईप. मग
हे लगेच मिळणार आहे का ते ऑब्जेक्ट? नाही. नेव्हिगेटर डॉट पुश केल्यानंतर तो फॉर्म ओपन होणार, त्याच्यामध्ये युजर आपल्या व्हॅल्यूज टाकणार, नंतर सेव्ह बटनवरती क्लिक करणार, तेव्हा मिळणार. म्हणजे वेट केला पाहिजे. मग त्याच्यासाठी इथे अवेट हा कीवर्ड वापरतो. मग जेव्हा जेव्हा आपण एखाद्या मेथड बॉडीमध्ये अवेट हा कीवर्ड वापरतो तेव्हा तेव्हा त्या मेथडची कर्ली ब्रॅकेट जिथे सुरू होतात त्याच्यापूर्वी आपल्याला असिंक हा शब्द कंपल्सरी लिहावाच लागतो. आता बघा, आता एरर गेला अवेट असिंक टाकल्यानंतर. झालं. एवढं आपण टेस्ट करून बघूया. एवढं टेस्ट करून काय बघणार, हा जो एम्प्लॉई येतो तो आपण एका त्यावरच्या लिस्टमध्ये ॲड करूया आणि मग आपण टेस्ट करून बघूया. लिस्ट emp डॉट ॲड, त्याच्यामध्ये वरचा एम्प्लॉई ॲड करतो आणि इथे प्रिंट करून बघूया. काय प्रिंट करूया, तर लिस्ट emp ची लेंथ किती आहे ते प्रिंट करूया ना. लिस्ट emp डॉट लेंथ, इथे किती आहे सध्या लेंथ 3 आहे. ओके. मग इथे मी नवीन एम्प्लॉई ॲड करतो. सेव्ह बटनला क्लिक करतो. सेव्ह बटनला क्लिक केल्यानंतर लिस्ट emp लेंथ हे कुठे प्रिंट झाले ते चेक करतो. हे बघा, लिस्ट emp लेंथ किती झाली 4, पण आपल्याला इथे दिसत आहेत किती 3च दिसत आहेत. म्हणजे हा UI अपडेट होत नाही आहे. मग UI जर मला अपडेट करायचं असेल रन टाईमला, तर त्याच्यासाठी ज्या पेजचा UI मला रन टाईमला चेंज करायचा आहे त्या पेजला मला स्टेटलेस विजेटमधून स्टेटफुल विजेटमध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग कसं करायचं, सोपं आहे. हे जे स्टेटलेस विजेट दिसतं याला राईट क्लिक करायचं, शो कॉन्टेक्स्ट ॲक्शन अँड कन्वर्ट टू स्टेटफुल विजेट. मग इथे काही थोडेसे कोडमध्ये चेंजेस झाले, ते सध्या तुम्ही निग्लेक्ट करा, नंतर मी वेळ आल्यावरती सांगेन याचा अर्थ काय आहे ते. मोठं काही चेंज झालेलं नाही, थोडंसंच चेंज झालं आहे, काही काळजी करण्यासारखं काही नाही त्यामध्ये. मग हे स्टेटलेस विजेटचं रूपांतर आपण स्टेटफुल विजेटमध्ये केल्यानंतर सेट स्टेट नावाची एक मेथड असते, ती आपण कॉल करू शकतो. जेव्हा जेव्हा आपल्याला UI चेंज करायचं आहे तेव्हा ती आपण कॉल करू शकतो. फॉर एक्झाम्पल ती मी कधी कॉल करणार, जेव्हा एखादा एम्प्लॉई मी त्या लिस्टमध्ये ॲड करणार तेव्हा मी ती कॉल करणार. सेट स्टेट ही मेथड कॉल करणार. त्याच्यानंतर अजून मी कधी कॉल करणार, जेव्हा एखादा एम्प्लॉई मी त्या लिस्टमधून रिमूव्ह करणार तेव्हा ती मेथड कॉल करणार. ओके. आता मी काय करतो, प्लस बटनला क्लिक करतो, एखादा एम्प्लॉई इथे ॲड करतो, सेव्ह बटनला क्लिक करतो. तर इथे बघा नवीन एम्प्लॉई ॲड झालेला आहे. ओके. आणि हे जेव्हा मी डिलीट करतो तेव्हा बघा इथून एम्प्लॉई हे डिलीट झालेले आहेत. मग आता मला काय करायचे आहे, हे सगळे एम्प्लॉई जेव्हा मी डिलीट करतो तेव्हा इथे ब्लँक दिसत आहे बरोबर. त्याच्याऐवजी मला इथे सेंटर विजेटमध्ये नो डेटा फाउंड किंवा लिस्ट इज एम्प्टी असं काहीतरी मला प्रिंट करायचं आहे. मग त्याच्यासाठी मी काय करू शकतो, तर इथे लिस्ट व्ह्यू ज्या ठिकाणी आपण डिस्प्ले केलेला आहे त्या ठिकाणी मला जावं लागेल. बॉडी कुठे आहे ती याची, बघा इथे बॉडी. मग इथे जो लिस्ट व्ह्यू मी डिस्प्ले केलेला आहे डायरेक्टली, तर मला कंडिशन लावून लिस्ट व्ह्यू डिस्प्ले केला पाहिजे. जर ही जी लिस्ट आहे, लिस्ट ऑफ एम्प्लॉई, ही जर एम्प्टी असेल तर लिस्ट व्ह्यू दाखवू नको. त्याच्याऐवजी काय दाखव, सेंटर विजेटमध्ये एक टेक्स्ट विजेट दाखव ज्याच्यामध्ये लिहिलं असेल लिस्ट इज एम्प्टी किंवा नो एम्प्लॉई फाउंड असं. आणि जेव्हा त्या लिस्टमध्ये काही एम्प्लॉईज असतील, म्हणजे ती एम्प्टी नसेल, तर हा लिस्ट व्ह्यू दाखव आणि त्या लिस्टच्या आयटम्सवरून हा लिस्ट व्ह्यू बिल्ड कर असं मला दाखवायचं आहे. तर तशी मी कंडिशन इथे घेतो, जरा इथे बारीक लक्ष द्या. लिस्ट emp इज एम्प्टी क्वेश्चन मार्क,
म्हणजे क्वेश्चन मार्कच्या आधीची ही कंडिशन ही जर ट्रू असेल तर कोलनच्या लेफ्ट साईडचा पार्ट एक्झिक्यूट कर, आणि जर ती कंडिशन फॉल्स झाली तर कोलनच्या राईट साईडचा पार्ट एक्झिक्यूट कर, असा त्याचा अर्थ होतो. मग आता ही जर कंडिशन ट्रू झाली तर काय कर, कोलनच्या लेफ्ट साईडचा पार्ट एक्झिक्यूट कर. मग लेफ्ट साईडचा कोड लिहूया. काय तिथे दाखव, तर एक सेंटर विजेट घे ज्याच्यामध्ये चाइल्ड कोण असणार, तर एक टेक्स्ट विजेट हे चाइल्ड असणार, ज्याच्यामध्ये टेक्स्ट काय असणार, तर नो एम्प्लॉईज फाउंड किंवा नो डेटा फाउंड, जे तुम्हाला दाखवायचं आहे ते. ओके. आणि जर ही कंडिशन फॉल्स झाली, लिस्ट एम्प्टी नसेल, तर काय कर, तर हा लिस्ट व्ह्यू जसा आहे तसा दाखवतो, कोलनच्या उजव्या बाजूला त्याला घेऊन जातो. ओके. जर क्वेश्चन मार्कच्या आधी स्पेसिफाय केलेली कंडिशन ट्रू झाली तर कोलनच्या डाव्या साईडचा पार्ट एक्झिक्यूट होणार. जर ही कंडिशन फॉल्स झाली तर या कोलनच्या उजव्या साईडचा पार्ट एक्झिक्यूट होणार. म्हणून इथे काय आलं, नो डेटा फाउंड. याच्यामध्ये मी जेव्हा एखादा एम्प्लॉई ॲड करतो तेव्हा इथे बघा नो डेटा फाउंड नाही आहे, पण हा जेव्हा मी रिमूव्ह करतो तेव्हा मात्र इथे नो डेटा फाउंड येतो. ओके. तर अशा प्रकारे आपण हा UI डिझाईन केलेला आहे.